तर आजचा व्हिडिओ खरं तर रिक्वेस्टेड व्हिडिओच आहे, कारण की बरेच कमेंट आलेले आहे, ताई तू तुझ्या केसांची काळजी कशी घेते, 2 मुलांना कसं सांभाळते, तू कुठली आहेस, तुझं मूळ गाव कोणतं आहे आणि त्याचबरोबर तुझं वजन कसं काय कमी आहे, बऱ्याचशा गोष्टी, मुलांमध्ये किती गॅप आहे तुझ्या, त्या सगळ्याच गोष्टी आज आपण डिस्कस करणार आहोत। चला तर मग नमस्कार मंडळी, माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते। तसं तुम्ही काल ही सकाळची रील बघितलीच असेल नाही का, तर तरीसुद्धा मी आज शेअर करते आहे। माझं हे सकाळचं रुटीन आहे। सकाळी मी वैशूला दूध देत असते। माझ्यासाठी हे मी गरम पाण्यामध्ये एकदम ऑर्गॅनिक हनी जे आहे, मध आहे, डायरेक्ट झाडाचं काढलेलं मध आहे, तर ते मध मी वापरत असते। मला इझिली मध मिळालं म्हणून ठीक आहे, पण तुम्हाला जर प्यायचं असेल तुम्ही कुठलंही मध पिऊ शकता, काही माझं ब्रश करेपर्यंत वैष्णवीने ते दूध पिलं, तिचंही गरम पाणी आंघोळीचं तापत होतं आणि ते तापल्यानंतर मी तिला आंघोळीला पाठवलं। तर महत्त्वाचं म्हणजे काही छोट्या गोष्टी असतात ज्या मला ती स्वतः हेल्प करत असते, जसं की बकेट आणून देणे वगैरे। तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टीमुळे मला थोडीफार हेल्प होते तिची। शुभा झोपलेला आहे। सकाळचे बरोबर 6:40 झालेले आहे। पाणी माझं जे गरम होतं ते मी आता पिऊन घेते स्वयंपाक करता। स्पेशल वेळ तर शक्यतो आता मिळतच नाही मला, तर टिफिनला द्यायचं काय ह्याचं तर खरंच फार टेन्शन असते। त्यामुळे आज मी तिच्यासाठी फक्त फोडणीचं ब्रेड करणार आहे। काल मला कमेंट आली होती की ताई ह्याला फोडणीचं ब्रेड म्हणतात, ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट का शेंगदाण्याची पावडर असं काहीतरी सांगितलं होतं। तर नेक्स्ट टाईम मी ते नक्कीच ट्राय करेल ह्यामध्ये। तर ही जी फोडणीचं ब्रेड आहे ना, तर हे मी फर्स्ट टाईम सचिनकडनं खाल्लं होतं। आमचं लग्न झालेलं त्यावेळी त्यांनी नवीन असताना ब्रेकफास्ट बनवला होता आणि त्यावेळी त्यांनी मला हे नवीन रेसिपी म्हणून ट्राय करायला सांगितली होती। तर मला प्रचंड आवडलेली आणि आम्ही आता बरेचदा असं बनवत असतो, वेगवेगळ्या गोष्टी, टोमॅटो कधी टाकून, कधी गरम मसाला वगैरे टाकून, भारी लागते, लय भारी लागते। आज काही नाही, फक्त कांदा, जिरा, मोहरी, हळद वगैरे टाकूनच केलेलं। तर इकडे चहा ठेवलेला आणि लक्षातच नव्हता की मोठा गॅस आहे आणि चहा उतू गेलेला। चहाचा कलर प्रचंड फिक्का येतो आहे, कारण की चहापत्ती सचिनने चुकून दुसरी आणली, त्यामुळं ते अग्नी आणली आहे, कुठली तर अग्नी चहापत्ती आहे, सोसायटीची आणायची तर हीच आणली। तर असू दे, आता जरा अंथरूण काढून घेत आहे, तोपर्यंत चहा उकळत ठेवला गॅसवर, कारण मला ना असा एकदम शिजलेला एकदम मस्त चहा आवडतो। तर अंथरूण काढणं म्हणजे आता हे खूपच टास्क झाले आणि मला आता कंटाळा पण यायला लागला आहे। म्हणते आपण सारखं इकडं तिकडे ह्या शहरात त्या शहरात मूव्ह होत असतो, पण आता काहीतरी पाहिजे स्टेबल। मला अंथरूण काढायचा जबरदस्त कंटाळा येतो आहे, सकाळ दुपार संध्याकाळ। एकीकडे चहा शिजला आहे, पण तो चहा तरीसुद्धा मला एवढा आवडत नाही आहे। साहेबांची सकाळ खरी तर 6:30लाच झालेली आहे, पण त्याचा आता हे दुसऱ्यांदा ब्रश करतोय तो। कोण आहे ते? भूत आहे? काय ते? 6 आहे ते? लायलून आहे? तर मला विचारलेला प्रश्न की ताई तुझ्या मुलांमध्ये किती एज डिफरन्स आहे, तर माझी मुलगी 2015ची आहे आणि माझा मुलगा 2021चा आहे। टोटल 6 वर्षाचा त्यांच्यामध्ये अंतर आहे। तर केसांसाठी मला विचारलं होतं की तुझे केस एवढे लांब कसे आहेत, तर खरं तर माझे केस मुळातच लांब आहे। माझ्या घरी सगळ्यांचेच केस मोठे आहेत, मम्मीचे, मावशीचे, सगळ्यांचे। पण आता ते केस मेंटेन ठेवण्यासाठी मी काय करते ते दाखवत आहे। तर हे माझं आठवड्यातनं एकदा ठरलेलं असते। तर 2 चम्मच मेथी दाणा, 2 चम्मच कलौंजी, 2 चम्मच आपलं तांदूळ कुठलंही। तर आता ह्याचे बेनिफिट्स वगैरे काय आहे ना, हे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्ही ते वाचून घ्या। तर त्याचे फायदे काय होतात, पण हे जे मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं रात्रभर भिजत घालायचं आणि सकाळी उठून हे वाटायचं। वाटताना तुम्ही ह्यामध्ये आणि दही पाहिजे, दही घाला, कोंडा असेल तर दही घाला, लिंबू घाला, पण कोणाकोणाला लिंबू सूट होत नाही। दही घातलं की काय एकदम मऊसूत केस होतात, कोंडासुद्धा म्हणजे आपला कमी व्हायला मदत होते। तर हे असं वाटण मी तयार करून घेतलेलं आहे। पाणी गरजेपुरतं टाकायचं आणि जे रात्रभर भिजत घातलेलं पाणी असतं मी ते बाजूला काढले, त्यात मी शॅम्पू ढवळून केसाला लावणार आहे। आता हे माझं टी 3 ऑइल आहे, हे ऑप्शनल आहे, हे मी फेससाठी वापरत असते, मला पिंपल्स वगैरे येतात, तर मी हे केसांना पण वापरते। केसांसाठीही तेवढंच चांगलं आहे, त्यांनी कोंडा, हेअरफॉल ह्या गोष्टी थांबतात। तर हा जो पॅक आहे ना, हे लावण्यापूर्वी मी पहिला माझ्या केसांचा गुंता काढून घेणार आहे। ह्या पॅकचे सगळेच बेनिफिट्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते, तिथे जाऊन नक्की चेकआउट करा, कारण की सगळं सांगायचं म्हटलं की व्हिडिओमध्ये खूप मोठं आहे। बरं,
आता हे थोडं किचकट आहे बरं का, कारण की त्याचे जे कणं असतात ना रव्यासारखे असतात आणि हे चिकट असते, गुळगुळीत असते जरा. तर केसाला लावत असताना काळजी करू नका. या हेअर मास्कचा मी एकच बेनिफिट सांगेल ते म्हणजे हेअरफॉल कंट्रोल करणे, डोक्यातला कोंडा कमी करणे, त्याचबरोबर तुमच्या केसांची डबल वाढ करणे. खरं सांगते माझ्या स्कॅल्पमध्ये इतकी न्यू ग्रोथ मी बघितलेली आहे बघा. तर त्याचबरोबर मी हे असा डाएट असतो आहे माझा, मी रोज काहीही झालं तरी 5 बदाम, 5-6 मनुके आणि 3 खारकं खात असते. हे आता घरामध्ये सगळ्यांसाठी भिजत घातलेलं आहे. बाय. सचिनला जरा व्हायरल इन्फेक्शन झालं आहे, थोडंसं ताप सर्दी खोकला आहे, त्यामुळे तो घरीच आहे. मला पण होता काल अचानक आलेला, पण तो गेला एका रात्रीतूनच. मी औषधं वगैरे घेतले. त्यांना मी बाजारात पाठवले भाजीपाला आणायला, तोपर्यंत मी इथे घरातलं झाडू मारून घेत आहे, सगळे घरं झाडून घेतले. आणि प्रश्नाचं उत्तर की ताई तू कुठली आहेस, तर माझं माहेर आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि माझं सासर आहे कोल्हापूर. परंतु आम्ही जॉब निमित्त असंच दर 2-2 वर्षाला कुठल्या वेगवेगळ्या शहरामध्ये असतो. माझे मिस्टर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जॉब करतात, त्यामुळे सारखी आमची बदली होते आणि माझाही आधी तोच जॉब होता, पण आता मी माझ्या बाळासाठी घरीच असते. तर मी सांगितलं होतं काय आणि साहेबांनी आणलं काय, बटाटे आणि पत्तागोबी आणली. खरं तर मी सांगितलं होतं मेथी, शिमला मिरची, फुलगोबी असं काहीतरी आण, पण ठीक आहे आता काय करणार, तर आणले म्हटल्यानंतर करावंच लागेल. येताना त्यांनी मॅगी पण आणली होती, दोघांना मॅगी खायची जाम इच्छा झालेली, तर एकच मॅगी आणली, त्या दोघांनी हाफ हाफ करून खाल्ली. मला मॅगीमध्ये फारसं काही इंटरेस्ट नाही म्हणून मी काय शेअर केलीसुद्धा नाही. त्यांना म्हटलं तुम्हीच खा. तर आता मला एकही यातलं भाजी काही खावंसं वाटत नव्हतं, पण म्हटलं जाऊ दे, पत्तागोबीपेक्षा कुठं तर बटाट्याची भाजी परवडेल. तर एकदम बेसिक, एकदम म्हणजे एकदम बेसिक, नुसतं जिरा मोहरी कढीपत्ता तर नाही सॉरी, जिरा मोहरी कांदा घालून मस्तपैकी फोडणी दिलं, घरातले ते सगळे मसाले घातले आणि आवर्जून काळा मसाला पण घातलेला आहे माझ्या माहेरचा, म्हणजे माझ्या मम्मीने बनवलेला, तो खूप जबरदस्त लागतो. तर असंच बेसिक फोडणी दिली, टमाटर घातलं, कोथिंबीर घातलं, मीठ टाकलं मस्तपैकी आणि बटाटे छान फ्राय करून झाले की त्याच्यामध्ये 1 ग्लास भरून पाणी टाकलं. शेंगदाण्याचं कूट टाकलं की भाजीला एक वेगळी चव येते, तसं मी घरात सांगत नाही कोणाला शेंगदाण्याचं कूट टाकलं नाहीतर कोणीच खात नाही. तर असो, आता भांडी वगैरे घासून घेत आहे. तर बायकांचं विचारणं आहे की ताई आम्हाला यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे, यात खरंच यश आहे का? तर म्हणजे बऱ्याच लोकांचं असंही म्हणणं आहे की यातमध्ये पैसा किती मिळतो. तर खरं सांगू का, तर मला आता 4 वर्ष झाले आहेत आणि कुठेतरी 1.5 वर्षापूर्वी माझा पहिला पेमेंट आला होता. तर खरं सांगते खूप स्ट्रगल आहे. फक्त जर आपण पैसा म्हणून इथे यूट्यूबकडे येणार असो तर इथे कॉम्पिटिशन प्रचंड आहे. तर थोडंसं म्हणजे जर हाऊस असेल आपली, आपल्याला वाटत असेल की आपण आपली फिल्मिंग करू शकतो, आपली लाईफ छान दाखवू शकतो किंवा म्हणजे आपण फक्त व्हिडिओसाठीच काहीतरी वेगळं करायचं म्हणून असं नाही आहे बरं का. आपण जे रिअल आहोत तेच मार्केटमध्ये चालतं, नाहीतरी आपण कोणाला कॉपी करायची म्हटली की ते जास्त दिवस नाही टिकत. त्यामुळे आपण किती रिअल आहोत. आता मी फक्त व्हिडिओ करण्यासाठी मी माझे कपडे चेंज नाही करू शकत. पूर्वी मी आउटडोर शूट करायचे, त्यावेळेस मी नेहमी असं छान छान ड्रेसिंग करायचे, छान मेकअप करायचे, मस्त बाहेर जायचे. पण आता मला बाहेर जायला होत नाही आणि रोज शूट करायचं आहे, रोज पोस्ट करायचं आहे, तर मी नाही व्हिडिओसाठी चेंज होऊ शकत. हेच मला लोकांना सांगायचं आहे की जर तुम्ही रिअल राहिलात तर तुमचं प्रोफाईल ऑटोमॅटिकली ग्रो होईल आणि ऑटोमॅटिक तुम्हाला पैसे यायला पण स्टार्ट होतील. तर बेसिक पेमेंट जो मी तुम्हाला सांगते की तो $100 जो असतो, म्हणजे $100 म्हणजे किती, $100चे पैसे आपले इंडियन करन्सीनुसार होतात एक 8,000 ते 9,000 रुपये असा $100. जर त्यापेक्षा जास्त झाले की त्यापेक्षा जास्त पेमेंट येतात. तर मोस्टली त्यापेक्षा जास्तच येतात, तर स्टार्टिंगला $100 पकडून चला. तर वैशू आली आहे शाळेतनं, आता बघता बघता उशीरच झाला आणि मी जो हेअर पॅक लावला होता तर तोही आता धुण्याची वेळ आहे. मी केसांना शॉवर कॅप लावली होती आणि ती विसरायची नाही लावायला बरं का. जर तुमच्याकडे शॉवर कॅप नसेल तर तुम्ही आपली भाजीची कॅरी बॅगसुद्धा लावू शकता. त्यामुळे काय होतं आहे, केसांना जे आपण हेअर पॅक लावला आहे तर ते कडक होत नाही. बरं, आता धुताना भरपूर वेळ जातो कारण की ते चिकट असतं, निघत नाही, त्यामुळे काळजी करू नका. पहिला पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. भरपूर पाणी लागतं, 2-2.5 मोठी बकेट पाणी लागतं. त्यानंतर शॅम्पू करायचा. शॅम्पू कुठला करायचा, तुमच्या आवडीनुसार कुठलाही शॅम्पू करायचा. मी तर रेकमेंड करेल की फक्त क्लिनिक प्लस आणि ते दुसऱ्या जे शॅम्पू असतात ना, वाटिका वगैरे, ते सोडून तुम्ही कुठलाही वापरा. मी सध्या ट्रेसमेचा शॅम्पू वापरते आणि कधी मी लॉरियलचा वापरते. केस धुतल्यानंतर सुद्धा केसांमध्ये थोडेफार ते बिया असतात तांदळाच्या आणि मेथी दाण्याच्या, त्याला काही काळजी करायचं काम नाही आहे. ते ऑटोमॅटिक जेव्हा केस वाळतात त्यावेळेस जेव्हा तुम्ही कंगवा कराल त्यावेळेस केसांमधलं ते सगळं निघून जाईल. ओल्या केसांमध्ये कंगवा फिरवायचा
नाही. त्याचबरोबर असा पॅक तुम्ही आठवड्यातनं 1 वेळा 100% ट्राय करा. तुम्हाला 2 ते 3 महिन्यामध्ये केसांमध्ये ना रिग्रोथ म्हणजे तुमच्या स्कॅल्पवरती छोटे छोटे नवीन केस बघायला मिळतील. माझे प्रचंड छोटे छोटे केस आलेले आहेत समोर, त्यामुळे माझे बेबी हेअर्स खूप असतात. शक्यतो पावसाच्या पाण्यामध्ये भिजू नका. त्याचबरोबर आठवड्यातनं 1 वेळा ट्राय करा की हा हेअर मास्क आपण लावलाच पाहिजे. त्याचबरोबर 1 वेळा तेल लावून मसाज करून छानपैकी हेअर वॉश करायचा. असं आठवड्यातनं 2दाच वॉश करायचं. त्याचबरोबर फक्त ॲप्लिकेशननी काहीच होणार नाही आहे. तुम्हाला खाणं पिणं पण खूप महत्त्वाचं आहे. पाणी भरपूर प्या. सकाळी उठल्यानंतर गरम पाणी नक्की प्या. त्यामुळे डायजेशन प्रॉपर होतं. त्याचबरोबर जरासं मोड आलेले धान्य वगैरे खात जावा. ह्या सगळ्या गोष्टींचा इंटेक केल्यानंतर आपल्या केसांची ग्रोथ पण होते आणि आपली स्किन पण छान राहते. या रिलेटेड जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका.